आम्ही लोभी तर मग तुमचं काय? ठाकरे मुख्यमंत्री झाले तो लाभ नव्हता का? बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंना सवाल। बच्चू कडूंना घरी बोलावून मंत्री केलं ही चूक, असं वक्तव्य ठाकरेंनी केलेलं। रोहित पवारांचा बारामतीमध्ये चौथा जनता दरबार। बारामतीमधील आप्पासाहेब पवार सभागृहामध्ये नागरिकांच्या भेटीगाठी। 2029च्या निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चे बांधणी सुरू असल्याची देखील चर्चा। प्रसाद लाड यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा। ओबीसींच्या अन्नात माती कालवू नये। जरांगेंनी महाराष्ट्रातल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या अन्नात माती कालवली आहे। लक्ष्मण हाके यांचा हा हल्लाबोल। हाकेला जरांगेंवरती भुंकल्याशिवाय जमत नाही। इथून पुढे अशी बडबड केली तर जशास तसं उत्तर देऊ। गंगाधर काळकुटेंचा लक्ष्मण हाके यांना हा इशारा। आयलानगरच्या शेवगावातील जायभाई या कुटुंबातील 7 जणांना विषबाधा। आंब्याचा रस प्यायल्यानं विषबाधा। केमिकलयुक्त आंबे खाल्ल्यानं अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो। डॉक्टर सचिन पांडुळे यांचीही माहिती समोर। बीडमधील एका शाही विवाह सोहळ्यामध्ये फटाक्यांच्या स्फोटामुळे 5 फोटोग्राफर जखमी। 3 दिवसांवर लग्न असलेल्या एका फोटोग्राफरचा चेहरा आणि शरीर भाजलं। इव्हेंट मॅनेजर आणि फायरवर्क्स चालकांवरती कारवाईची पीडित कुटुंबाची मागणी। राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात। हिंगोली, परभणी, अहिल्यानगर, येवला, धाराशिव, पुणे, साताऱ्याला मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं। अनेक ठिकाणी घरं आणि दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं। संभाजीनगरमध्ये अचानक धुळीचं वादळ, तर वादळी वाऱ्यामुळे शहरातील नागरिकांची धावपळ। अनेक रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात धूळ उडाली। वाहन चालकांना अडचणी निर्माण।